आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 चे 6वे प्रकरण त्रिकोणमिती अभ्यासत आहोत। आजच्या तासामध्ये आपण सराव संच 6.1 मध्ये सिद्ध करा 6वा प्रश्न जो आहे सिद्ध करा यामध्ये काही 10-12 उदाहरणे दिलेली आहेत, ती उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत सिद्ध करायचे। तर पहिलं उदाहरण असं आहे sin वर्ग थीटा छेद cos थीटा अधिक cos थीटा बरोबर आहे sec थीटा। हे आपल्याला सिद्ध करायचे, हे समान आहे म्हणून। मग आपण काय करू, याच्यामध्ये LHS घेऊया, डावी बाजू LHS लेफ्ट हँड साइड। LHS बरोबर आहे sin वर्ग थीटा छेद cos थीटा। sin वर्ग थीटा छेद cos थीटा अधिक cos थीटा बरोबर आहे, याचा छेद काय नाही म्हणजे 1 असेल। मग LHS बरोबर आहे आपण याची बेरीज करायची आहे, ती गुणाकार करू। 1 ने याला गुणलं तर sin वर्ग थीटा होईल, cos थीटा गुणिले cos थीटा म्हणजे cos वर्ग थीटा आणि छेदामध्ये cos थीटा गुणिले 1 म्हणजे cos थीटा। पण आपल्याकडे मूलभूत सूत्र आहे sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा बरोबर आहे 1 असं सूत्र आहे। ही किंमत आपण याच्यामध्ये ठेवूया, म्हणून LHS बरोबर आहे लेफ्ट हँड साइड बरोबर आहे sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा बरोबर आहे 1 आणि हे छेद cos थीटा, मग परत 1 छेद cos थीटा म्हणजे काय सांगता येतं आपल्याला, 1 छेद cos थीटा cos थीटाच्या व्यस्त cos थीटा, पण 1 छेद cos थीटा म्हणजेच काय आहे sec थीटा आहे आणि म्हणून आपल्याला सांगता येईल LHS बरोबर आहे sec थीटा। याची किंमत ठेवली 1 छेद cos थीटा म्हणजे sec थीटा आणि हीच आहे आपली उजवी बाजू RHS। ठीक आहे, आपण या ठिकाणी दोन किमती ठेवल्या आहेत, cos थीटा बरोबर sec थीटा आणि sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा बरोबर आहे 1। ठीक आहे, तसंच आता दुसरं उदाहरण बघा, cos वर्ग थीटा कंसामध्ये 1 अधिक tan वर्ग थीटा बरोबर आहे 1। असंच याच्यामध्ये डावी बाजू घेऊ, लेफ्ट हँड साइड बरोबर आहे cos वर्ग थीटा 1 अधिक tan वर्ग थीटा बरोबर cos वर्ग थीटा ने याला मल्टिप्लाय करू किंवा याची डायरेक्टली किंमत ठेवली तरी चालते। sec वर्ग थीटा बरोबर आहे 1 अधिक tan वर्ग थीटा असं लिहिलं तरी चालतं, कारण नित्य समानता आहे ही या ठिकाणी। पण 1 अधिक tan वर्ग थीटा बरोबर आहे sec वर्ग थीटा, ही नित्य समानता आहे। ही नित्य समानता याच्यामध्ये आपण वापरू शकतो। cos वर्ग थीटा बरोबर cos वर्ग थीटा कंसामध्ये हे पूर्ण कंस म्हणजे काय आहे sec वर्ग थीटा आहे आणि तुम्हाला माहित असेल cos आणि sec एकमेकांच्या व्यस्त आहे असं कळत नसलं तरी आपण काय करू शकतो, cos वर्ग थीटा बरोबर आहे sec वर्ग थीटा म्हणजे 1 छेद cos वर्ग थीटा आणि मग cos वर्ग थीटा कटून गेले, याची किंमत काय मिळते 1। आणि आपण असं सूत्रही पाहिलं होतं sec थीटा गुणिले cos थीटा बरोबर आहे 1। वर्ग जरी असला तरी याचा वर्ग 1 म्हणजे काय मिळतं, 1 चा वर्ग 1च मिळतं। आणि या ठिकाणी जरी तुम्ही याला मल्टिप्लाय केलं आणि नंतर सोडवलं तरी उत्तर तेच येईल। अशा पद्धतीने आपल्याला याचं उत्तर सांगता येतं। ही आहे आपली उजवी बाजू RHS राइट हँड साइड। 6व्या मधलं तिसरं बघा, वर्गमुळात 1 वजा sin थीटा छेद 1 अधिक sin थीटा बरोबर sec थीटा वजा tan थीटा। यालाही आपण सिद्ध करत असताना अगोदर ही डावी बाजू घेऊया, LHS बरोबर आहे वर्गमुळात 1 वजा sin थीटा छेद 1 अधिक sin थीटा। LHS बरोबर आहे, आपण जसं नवीला परिमेयकरण करत होत असताना परिमेयकरणाचा गुणक जो आहे हे चिन्ह बदलून गुणत होतो, त्याच प्रकारचे या ठिकाणी करायचं बघा। हे अधिक आहे 1 अधिक sin थीटा
थिटा तर 1 वजा sin थिटानं याला आणि याला गुणायचं, अंशाला आणि छेदाला. सारख्या संख्येनं अंशाला आणि छेदाला जर गुणलं तर तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. मग आपण सारख्या पदानं गुणूया. 1 वजा sin थिटा ऍज इट इज. याला कशाने गुणत आहोत? 1 वजा sin थिटानं. आणि हे 1 अधिक sin थिटा याला सुद्धा 1 वजा sin थिटा. ठीक आहे. बघा हे 1 वजा sin थिटा 1 वजा sin थिटा कटून गेले तेच आहे, काही फरक पडत नाही. म्हणून LHS बरोबर आहे, हे होतं बघा, हे दोनदा कंस आहे, दोनदा कंसाचा गुणाकार, याच कंसाचा डबल एकदा गुणाकार म्हणजे त्याचा वर्ग होतो, कंसाचा वर्ग. म्हणून आपण असं लिहू शकतो 1 वजा sin थिटा पूर्ण कंसाचा वर्ग. दोनदा कंस आहे, दोनदा कंस आहे म्हणजे कंसाचा वर्ग. त्याच्यानंतर हे सूत्र आहे, मूलभूत सूत्र आहे, एका कंसात a अधिक b, दुसऱ्या कंसात a वजा b बरोबर आहे a वर्ग वजा b वर्ग. 7वी पासून आपण पाहत आहोत. याला a आणि याला b जर ट्रीट केला तर आपण गृहीत धरलं तर a अधिक b एका कंसात दुसऱ्या कंसात a वजा b असं असलं की आपण काय करतो, त्याला a वर्ग वजा b वर्ग लिहितो. a वर्ग म्हणजे 1 चा वर्ग, 1 चा वर्ग म्हणजे 1च, वजा b वर्ग, b वर्ग म्हणजे sin वर्ग थिटा किंवा sin थिटाचा वर्ग, sin थिटाचा वर्ग म्हणजे sin वर्ग थिटा. अजून एक आपण याच्यामध्ये किंमत ठेवू शकतो, हे मूलभूत सूत्र आहे, नित्य समानता आहे बघा. sin वर्ग थिटा अधिक cos वर्ग थिटा बरोबर आहे 1, म्हणून cos वर्ग थिटा बरोबर 1 वजा sin वर्ग थिटा. या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली किंमत लिहिता येतं. LHS बरोबर आहे वर्गमुळामध्ये 1 वजा sin थिटा पूर्ण कंसाचा वर्ग आणि याच्या बद्दल काय लिहिता येतं, cos वर्ग थिटा. कारण 1 वजा sin वर्ग थिटा बरोबर आहे cos वर्ग थिटा. त्याच्यानंतर आपण याचा वर्गमूळ घ्या. LHS बरोबर आहे वर्गमुळामध्ये याचं वर्गमूळ डायरेक्टली आपल्याला काढता येईल. कंसाचा वर्ग आहे, वर्गमुळामध्ये वर्ग म्हणजे काय लिहिता येईल 1 वजा sin थिटा आणि याला काय लिहिता येतं cos वर्ग थिटा म्हणजे cos थिटा. cos वर्ग थिटाचं वर्गमूळ cos थिटा म्हणजेच LHS बरोबर आहे 1 cos थिटा. छेद हा प्रत्येकाचा घेऊ, याचाही घेऊ आणि याचाही घेऊ, दोघांचा असल्यामुळे वजा sin थिटा छेद cos थिटा. आणि मग तुम्हाला माहित झालं असेल की हे गुणोत्तर sin थिटा छेद cos थिटा म्हणजे कोणता आहे, tan आहे. आणि 1 छेद cos थिटा म्हणजे काय, sec थिटा आणि sin थिटा छेद cos थिटा म्हणजे काय आहे, tan थिटा. हीच आहे आपली उजवी बाजू. इथं वाटलं तर मेन्शन करू शकतो आपण, पण 1 छेद cos थिटा बरोबर आहे sec थिटा आणि sin थिटा छेद cos थिटा बरोबर आहे tan थिटा असं आपल्याला लिहिता येतं. त्याच्यानंतर दुसऱ्या उदाहरणाकडे बघा. चौथं उदाहरण आहे sec वजा cos थिटा दुसऱ्या कंसात cot थिटा अधिक tan थिटा बरोबर आहे tan थिटा गुणिले sec थिटा. हे तुम्ही कसंही करू शकता. याच्यानं या दोन कंसाचा गुणाकार करून नंतर sin cos मध्ये आणलं तरी चालतं. हे प्रश्न सोडवत असताना आपण काय करतो, शक्यतो tan cot आणि cot sec त्याच्यानंतर tan सुद्धा cosec याला कशामध्ये आणतो, sin cos मध्ये आणत असतो. मग आपण पहिल्या सुरुवातीलाच आपण असं आणलं तरी चालतं किंवा गुणाकार केल्याच्या नंतर आणलं तरी चालतं, कोणतंही करा तुम्हाला सोडवता येईल. तर सर्वप्रथम आपण डावी बाजू घेऊया, लेफ्ट हँड साइड घेऊया. लेफ्ट हँड साइड आहे sec थिटा मायनस cos थिटा एका ब्रॅकेट मध्ये, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये cot थिटा अधिक tan थिटा. ठीक आहे, याला सोडूया. बरोबर आहे sec थिटा म्हणजे आपल्याला सांगता येतं 1 छेद sec कोणाच्या व्यस्त आहे, cos गुणोत्तराच्या, cos थिटा वजा हे cos थिटा ऍज इट इज. त्याच्यानंतर cot थिटा म्हणजे जसं tan थिटा म्हणजे sin थिटा भागिले cos थिटा, cot हे कोणाच्या व्यस्त आहे, tan च्या. म्हणून याला आपण असं लिहू शकतो sin थिटा छेद cos थिटा किंवा याला परत असं लिहा cot थिटाला cot थिटा आणि याला काय लिहूया 1 छेद cot थिटा असं लिहिता येतं म्हणजे याच्यासारखंच. त्याच्यानंतर
याचा तिरपा गुणाकार करू, याचा तिरपा गुणाकार 1 ला 1 वजा कॉस वर्ग थीटा छेद काय आहे कॉस थीटा गुणिले 1 म्हणजे कॉस थीटा. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये कॉट थीटा गुणिले कॉट थीटा कॉट वर्ग थीटा 1 गुणिले 1 म्हणजे 1 आणि हे कॉट थीटा ऍज इट इज. या ठिकाणी हे नित्य समानता पहिली आहे. साइन वर्ग थीटा आणि कॉस वर्ग थीटा बरोबर 1 म्हणून साइन वर्ग थीटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थीटा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय लिहिता येतं साइन वर्ग थीटा हे कॉस थीटा ऍज इट इज. त्यानंतर 1 अधिक कॉट वर्ग थीटा म्हणजे काय आहे कोसेक वर्ग थीटा. कोसेक वर्ग थीटा हे छेद कॉट थीटा ऍज इट इज. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये परत किमती ठेवूया साइन वर्ग थीटा छेद कॉस थीटा गुणिले कोसेक वर्ग थीटा म्हणजे काय 1 छेद साइन वर्ग थीटा आणि हे 1 छेद कॉट थीटा 1 छेद कॉट थीटा म्हणजे काय ते टॅन थीटा. लक्षात आले का बघा हे साइन वर्ग थीटा कॉस थीटा जसं तसं हे मल्टिप्लाय कोसेक वर्ग थीटा म्हणजे काय 1 छेद साइन वर्ग थीटा आणि त्याच्यानंतर हे 1 छेद कॉट थीटा म्हणजे काय टॅन थीटा असं लिहिता येते. 1 छेद कॉट थीटा म्हणजे टॅन थीटा. तर याच्यात जे कॅन्सल होण्यासारखं आहे त्याला कॅन्सल करूया. साइन वर्ग थीटा कॅन्सल झालेला आहे. आता काय राहिलं 1 छेद कॉस थीटा गुणिले टॅन थीटा म्हणजे साइन थीटा छेद कॉस थीटा बरोबर. म्हणजे आता आपल्या या ठिकाणी सिद्ध हेच झालेलं आहे. परत अजून डबल हे करून करण्याची गरज सुद्धा नाही. बघा 1 छेद कॉस थीटा आणि हे काय आहे टॅन थीटा. तर 1 छेद कॉस थीटा म्हणजे काय सेक थीटा आणि हे टॅन थीटाला टॅन थीटा म्हणजेच टॅन थीटा गुणिले सेक थीटा फक्त उलट रिव्हर्स मध्ये लिहू आणि हीच आहे आपली याची उजवी बाजू. हे बरेच वेळेस उदाहरण आलेलं आहे. कॉट थीटा अधिक टॅन थीटा बरोबर कोसेक थीटा गुणिले सेक थीटा हे आपल्याला सिद्ध करायचे. आपण डावी बाजू घेऊया. LHS बरोबर आहे कॉट थीटा अधिक टॅन थीटा. LHS बरोबर आहे कॉट थीटा. कॉट थीटा म्हणजे काय होतं आपल्याला याला साइन कॉस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कॉट थीटा म्हणजेच आपण याला काय लिहू शकतो कॉस थीटा छेद साइन थीटा अधिक परत टॅन थीटाला सुद्धा कन्वर्ट करा साइन कॉस मध्ये आणा. टॅन थीटा म्हणजे साइन थीटा छेद कॉस थीटा. ठीक आहे. आता याला सोडूया. LHS बरोबर आहे कॉस थीटा गुणिले कॉस थीटा म्हणजे कॉस वर्ग थीटा. साइन थीटा गुणिले साइन थीटा म्हणजे साइन वर्ग थीटा आणि छेदामध्ये साइन थीटा गुणिले कॉस थीटा. आता याच्यात तुम्हाला लक्षात आलं असेल पण साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर काय आहे 1 म्हणून ही किंमत याच्यामध्ये ठेवता येईल. LHS बरोबर आहे LHS बरोबर आहे हे साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा म्हणजे 1 आणि हे झालं साइन थीटा गुणिले कॉस थीटा म्हणजेच LHS बरोबर आहे 1 छेद साइन थीटा गुणिले 1 छेद कॉस थीटा. LHS 1 छेद साइन थीटा म्हणजे कोसेक थीटा 1 छेद कॉस थीटा म्हणजे सेक थीटा आणि हीच आहे आपली उजवी बाजू RHS हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. बघा याच्यानंतर 6वा प्रश्न आहे याच्यातला 6व्यामधलं 6वं 1 छेद सेक थीटा वजा टॅन थीटा बरोबर आहे
सेक थिटा अधिक टॅन थिटा। तर सर्वप्रथम आपण LHS साइड घेऊया। LHS बरोबर आहे। LHS साइड काय आहे? 1 छेद सेक थिटा वजा टॅन थिटा। ही आपली डावी बाजू आहे, लेफ्ट हँड साइड आहे। आता ह्याच्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे काय करतो, साइन कॉस मध्ये आणत असतो याला, म्हणून याला साइन कॉस मध्ये आणायचं। प्रत्येक वेळेस आपण साइन कॉस मध्ये आणून नंतर सोडवतो। तर हे 1 ला 1 जशाला तसं सेक थिटा, सेक हे कोणाच्या व्यस्त आहे हे समजणं आवश्यक आहे। सेक हे कॉसच्या व्यस्त, म्हणून 1 छेद कॉस थिटा यावं लागेल, वजा टॅन थिटा हा कोणाचा रेशो आहे? साइन थिटा आणि कॉस थिटा, म्हणजेच साइन थिटा छेद कॉस थिटा असं लिहावं लागेल। LHS बरोबर आहे 1 छेद, बघा याच्यामध्ये या दोन अपूर्णांकाचा छेद समान आहे म्हणून हे कॉस थिटाला कॉस थिटा लिहितो आणि वर काय लिहिता येतं? 1 वजा साइन थिटा। ठीक आहे। LHS बरोबर आहे 1 छेद 1 वजा साइन थिटा आणि हे वर गेलं भागिल्याचं भागिले वर गेल्याने गुणिले होतं, गुणिले काय होईल? हे कॉस थिटा, म्हणजेच LHS बरोबर आहे कॉस थिटा छेद 1 वजा साइन थिटा। अजूनही आपल्याला आलेलं नाही। मग आता नेहमीप्रमाणे आपण काय करतो, इथल्या याच्या उलट चिन्हानं असलेले दोन पदांना अंशाला आणि छेदाला गुणत असतो, म्हणून LHS बरोबर आहे कॉस थिटा ऍज इट इज राहू द्या गुणिले 1 अधिक साइन थिटा आणि छेदामध्ये 1 वजा साइन थिटा दुसऱ्या कंसात 1 अधिक साइन थिटा। अंशाला आणि छेदाला 1 अधिक साइन थिटानं गुणलेलं आहे। त्यानंतर LHS बरोबर आहे कॉस थिटा ऍज इट इज राहू द्या कंसामध्ये 1 अधिक साइन थिटा हे सुद्धा जशाला तसं आणि a वजा b एका कंसात दुसऱ्या कंसात a अधिक b म्हणजे a वर्ग वजा b वर्ग। a वर्ग म्हणजे 1 चा वर्ग वजा b वर्ग म्हणजे साइन वर्ग थीटा, म्हणून LHS बरोबर आहे cos थीटा 1 अधिक साइन थीटा आणि हे मूलभूत सूत्र 1 वजा साइन वर्ग थीटा म्हणजे cos वर्ग थीटा। हे cos वर्ग थीटा लिहिता येतं, cos वर्ग थीटा, म्हणून LHS बरोबर आहे एक cos थीटा एका cos थीटाशी कॅन्सल झाला होता, इथे एक cos थीटा या cos थीटाशी कॅन्सल, मग काय शिल्लक राहिलं 1 अधिक साइन थीटा छेद काय आहे cos थीटा। प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल लिहून टाका। LHS बरोबर आहे 1 छेद cos थीटा अधिक साइन थीटा छेद cos थीटा, म्हणून LHS बरोबर आहे 1 छेद cos थीटा म्हणजेच काय आहे sec थीटा होतं आणि sin थीटा छेद cos थीटा म्हणजेच काय tan थीटा, आणि हीच आहे आपली उजवी बाजू किंवा राइट हँड साइड। ठीक आहे। याच्यानंतर पुढचं 7वं उदाहरण बघा। साइनचा चौथा घात थीटा वजा कॉसचा चौथा घात थीटा बरोबर आहे 1 वजा 2 कॉस वर्ग थीटा। बघा याच्यामध्ये सुद्धा आपण डावी बाजू घेऊया। LHS बरोबर आहे साइन चा चौथा घात थीटा वजा कॉसचा चौथा घात थीटा। चौथा घात आहे त्याला वर्गचा वर्ग असेल म्हणता येते, a चा m वा घात चा n वा घात बरोबर a चा m गुणिले n वा घात, यानुसार आपण याला स्प्लिट अप करू शकतो। LHS बरोबर आहे साइन वर्ग थीटा चा वर्ग वजा कॉस वर्ग थीटा चा वर्ग असं लिहिता येतो। आता पहा एवढ्याला a म्हटलं याला b म्हटलं, a वर्ग वजा b वर्ग, म्हणून एका कंसामध्ये a वजा b म्हणजे काय लिहितात एवढ्याला a म्हणायचं, एका कंसात a वजा b दुसऱ्या कंसात a अधिक b,
हे एका कंसात ए अधिक बी लिहिलं, दुसऱ्या कंसात ए वजा बी. ठीक आहे. LHS बरोबर आहे एवढ्याबद्दल आपल्याला साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा म्हणजे 1 हे लिहिता येतं. म्हणून आपण याच्या जागी 1 लिहूया गुणिले साइन वर्ग थीटा वजा कॉस वर्ग थीटा. LHS बरोबर आहे साइन वर्ग थीटा 1 न गुणल्याच्या नंतर साइन वर्ग थीटा वजा कॉस वर्ग थीटा. आता बघा आपल्याला काय सिद्ध करायचे ते पहा. RHS मध्ये कॉस हे एक कॉस तर आलंच पण 2 पाहिजे. मग आता आपण काय करू, याला सुद्धा इथं साइन वगैरे काही नाही म्हणजे साइनला कन्वर्ट करू कॉस मध्ये. साइनला कॉस मध्ये कन्वर्ट करायचे कारण अजून एक कॉस पाहिजे, 2 कॉस आहेत. मग साइन वर्ग थीटा म्हणजे काय, 1 वजा कॉस वर्ग थीटा. साइन वर्ग थीटा म्हणजे 1 वजा कॉस वर्ग थीटा आणि हे वजा कॉस वर्ग थीटा. LHS बरोबर 1 वजा कॉस वर्ग थीटा वजा कॉस वर्ग थीटा. म्हणून LHS बरोबर आहे 1 ला 1 वजा कॉस वर्ग थीटा वजा कॉस वर्ग थीटा म्हणजे वजा 2 कॉस वर्ग थीटा. आणि हीच आहे आपली उजवी बाजू RHS. यानंतरचा भाग आपण पुढच्या तासामध्ये बघूया.